श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर बघा, आजचा विषय आपला होणार आहे तर ज्या पद्धतीने चैत्र नवरात्री आपलं चालत असते त्याच पद्धतीने राम नवरात्री देखील सुरुवात होत असते। आता राम नवरात्रीमध्ये आपण जी सेवा करणार आहोत ती म्हणजेच प्रभू रामचंद्रांची आहे, प्रभू रामांची आहे। राम ज्या पद्धतीने एक वचने, एक पत्नी, एक बाणी होते त्याच पद्धतीने आपली मुलं सुद्धा घडावेत, आपल्या मुलांमध्ये शांतता नांदावी। आपले मुलं प्रभू रामांसारखे तर नाही होऊ शकत पण थोडे गुण त्यांच्यासारखे यावे। आपल्या कौटुंबिक सुख जे असतं रामांचं, ज्या पद्धतीने ते आईवडिलांना रिस्पेक्ट द्यायचे, आईवडिलांची आदर सन्मान करायचे, जनतेचं बघायचं किंवा ज्या काही गोष्टी होत्यात कुटुंबाविषयी त्या पद्धतीने आपल्या मुलांनी वागावं। आपल्या मुलांचं वडिलांसोबत जमत नाही, आईसोबत जमत नाही किंवा मुलं ऐकत नाही, चिडचिड करतात, अशा गोष्टी जर असतील तर नक्कीच तुम्ही ही सेवा आपल्या घरामध्ये करू शकतात। आता ही सेवा करत असताना राम नवरात्रीमध्ये का करावी, तर राम नवरात्रीचा जो कालावधी असतो हा खूप महत्त्वाचा ठरत असतो। त्या कालावधीमध्ये प्रभू रामचंद्रांची सेवा जी असते ती केल्याने आपल्याला बरेच जास्त पटीने फरक बघायला मिळत असतो, म्हणून या कालावधीमध्ये आपण करायची असते। चैत्र नवरात्रीच्या दिवशी आपण गुढ्या उभारत असतो आणि तुम्हाला सांगेल अशी मान्यता होती, जेव्हा प्रभू राम हे 14 वर्ष वनवास करून जेव्हा घरी आले तेव्हा अयोध्येला, पूर्ण गावामध्ये अयोध्यामध्ये गुढ्या उभारल्या गेल्या होत्या। तो दिवस म्हणजे गुढीपाडव्याचा असतो आणि त्या दिवसापासून तर रामनवमीपर्यंत म्हणजेच प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला होता रामनवमीला, त्या दिवसांपर्यंत हा जो कालावधी चालत असतो। तर गुढीपाडव्यापासून तर रामनवमीपर्यंत गुढ्या उभारल्या आणि जन्मोत्सव साजरा केला होता आणि म्हणून या दिवसांना खूप महत्त्व दिलं जातं। आणि त्या दिवसांमध्ये आपण कुठलीही सेवा जी करत असतो ती आपल्या मुलांसाठी जर केली तर आपल्या मुलं जे असतात त्यामध्ये फरक बघायला तुम्हाला मिळेल, त्याचा आदर्श त्यांच्या डोळ्यासमोर येत असतो। प्रभू रामचंद्रांसारखं आपल्या मुलांमध्ये बदल घडायला सुरुवात होत असते। पण बघा, कुठलीही सेवा करत असता मनापासून करा, एक विश्वासाने करा आणि रामरक्षा जी असते रामरक्षेची सेवा आपण केल्याने नक्कीच आपल्या मुलांमध्ये बदल बघायला मिळत असतो। म्हणून आपल्याला ही सेवा करायची आहे, अगदी तुम्हाला काही कालावधी लागणार नाही। म्हणून तुम्हाला सांगेल, नक्कीच तुमची मुलं जर चिडचिड करत असतील, ऐकत नसतील, अशा गोष्टी घडतील, त्यांनी नक्कीच करा। पण आपण सुद्धा नॉर्मली सुद्धा रोज एक वेळा जरी पठण केलं तरी सुद्धा चालेल। तर बघा, आपल्याला तुम्ही संकल्पयुक्त सुद्धा करू शकता। तुमचे मुलं व्यसनी असतील, ऐकत नाही, खूप काही जास्त म्हणजे आपण बोलतो ना ऐकतच नाही, बिघडलेले असतील, तर नक्कीच संकल्पयुक्त सुद्धा तुम्ही सेवा करू शकतात। पहिल्या दिवशी तुम्ही संकल्प करा, संकल्पामध्ये सांगावं आणि त्या पद्धतीने रामरक्षा तुम्ही म्हणावी आणि करू शकतात। आता संकल्पयुक्त सेवांना आपल्याला नियम माहिती आहे, ते नियम पाळावे, परान्न वगैरे घेऊ नये आणि आपण एक वेळ ठेवायचा प्रयत्न करा। तसंच तुम्हाला सांगेल, रामरक्षा ही पठण करायची आहे। रामरक्षा जी आहे ती 11 वेळा तुम्ही पठण करा। रामरक्षा पठण करत असताना तुम्हाला अगरबत्ती जी असते ती आयुर्वेदिक मिळाली तर घ्या, कारण ती रामरक्षा आपल्या मुलांना आपल्याला जे थोडी का असेना, कणभर का असेना, त्यांना खाऊ घालायची असते, जेवणातून म्हणा किंवा पाण्यातून, अशा पद्धतीने द्यायची। आणि त्यांना टीकासुद्धा रामरक्षा जी असते ती रक्षा कपाळी लावायचं आहे रोज, हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला। त्यांच्या आंघोळीच्या पाण्यात सुद्धा तुम्ही थोडी टाकू शकतात। म्हणून आपल्याला जी अगरबत्ती तुम्ही घ्याल तर ती आयुर्वेदिक घेतली तर चालेल, तर तुम्ही अगरबत्ती घ्या आणि रामरक्षा ही पठण करायची आहे। रामरक्षा तुम्ही 11 वेळा पठण करा। पठण करत असताना अगरबत्ती ही प्रज्वलित हवी, जी रक्षा पडणार आहे ती मुलांसाठी तुम्ही वापरायची आहे। मुलांना टीका आपण कपाळी रोज दररोज लावायची आहे। त्यानंतर आता रामनवमी गेल्यानंतर सुद्धा तुम्ही नित्यनियमाने ती रक्षा त्यांना लावली तरी सुद्धा चालेल। या पद्धतीने करा, नक्कीच मुलांमध्ये बदल तुम्हाला घडेल। त्यानंतर तुम्हाला सांगेल, 11 वेळा पठण केल्यानंतर 1 वेळा मारुती स्तोत्र जे आहे ते नक्कीच म्हणावं। जेव्हा प्रभू रामचंद्रांची आपण सेवा करत असतो त्यांचे जे शिष्य होते म्हणजे मारुती, त्यांचं स्मरण करणं खूप महत्त्वाचं असतं। आणि असं काही असतं, जेव्हा मारुतीची सेवा करत असतो आपण तेव्हा भगवान रामचंद्रांचे आपल्याला स्मरण असणं खूप महत्त्वाचं आहे। दोघींचीही सेवा करत असताना करावी लागते। म्हणून रामरक्षा आपण पठण केल्यानंतर 11 वेळा पठण केल्यानंतर 1 वेळा आपल्याला मारुती स्तोत्र नक्कीच म्हणायचं आहे। या गोष्टी आपण बघा करत असताना एक वेळ ठेवणं, एक आसन ठेवणं खूप महत्त्वाचं आहे, मनात विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे आणि याचा सुद्धा तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल। आता तुमच्या घरात सगळं काही व्यवस्थित आहे, काही भांडण नाही किंवा मुलं छान आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, तरीसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता। तुम्ही 1 वेळा दररोज पठण करा तरीसुद्धा चालेल। नित्यनियमाने आपण दररोज
दररोज पठण करत असतो की नाही ते मला माहिती नाही, केली तर अतिउत्तम, पण नाही करत पण या नवरात्रीमध्ये, रामनवरात्रीमध्ये नक्कीच एक वेळा आपण रामरक्षा आपल्या घरामध्ये पठण करा. रक्षा पडत असेल ती रक्षा सांभाळून ठेवा, ती आपल्या मुलांना आपण कपाळी लावू शकतो. अशा सोपी आणि साधी सेवा जी आहे ती आपण नक्कीच करू शकतो. तुमच्या मुलांसाठी तुम्हाला सेवा करायची असेल तर नक्कीच ही सेवा तुम्ही या 9 दिवसांमध्ये करू शकतात. रामनवमीपर्यंत आपल्याला 9 दिवस ही सेवा करायची आहे. आणि जी रक्षा असेल ती मुलांना दररोज आपल्याला जेवणातून थोडी द्यायची आहे, पाण्यातून द्या, जेवणातून द्या अगदी, आणि थोडी कणभर दिली तरी चालेल, आणि कपाळी लावायची. नित्यनेमाने करा, नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल. चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.